हरि ओम हरि ओम हरि ओम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गम गम गणपते नमः. ओम गम गम गणपते नमः. ओम गम गम गणपते नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सच्चिदानंद सद्गुरु सिद्धेंद्र महाराज की जय. हरि ओम हरि ओम हरि ओम. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आपादमौलिपर्यन्ता गुरुनामाकृत स्मरत तेन विघ्नं प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथा दुर्वादिनोऽन्तर वैष्णवरेन्वे. ओम श्री राघवेंद्र गुरुवे नमः. अत्यंतालु मुकोपि यत्प्रसादेन मुकुंद शयनायते राजराज रिक्त राघवन तोमाश्रम स्वामी श्री राघवेंद्रनाथ देवतोभ्यो नमः. हरि ओम हरि ओम हरि ओम. कानिफा प्रबुद्ध नारायणनाथ वंतिका पालिका ब्रह्मचर्य तुझा ठेवा सिद्धनाथ कानुपा ग्रंथकर्ता योगीराजा मंत्र सिद्ध गुरुसेवक भक्ता तुझ्या रक्षणाता कुर्यात सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम. ओम चैतन्य कानिनाथ महाराज देवतोभ्यो नमः. हरि ओम हरि ओम हरि ओम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज देवतोभ्यो नमः. हरि ओम ओम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्रीनाथ देवतोभ्यो नमः. धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि. हरि ओम हरि ओम हरि ओम. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हरि ओम हरि ओम हरि ओम. अध्याय 34. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रघुत्तम आराध्य हौसी प्लवंगमा जटायुनामी विहंगमा मुक्तिदाता रक्षकतु. तरी आता कथा प्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा जेने ऐकून श्रुतय अंगा अनुभवतील महाराजा. मागिले अध्यायी करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडलीत शरीर आणून वीरभद्री मारुनी केला भस्म दानवासह रणांगणी. तरी आता पुढे कथा वीरभद्र निमल्या उमाकांता सहज गुण आठवणी चित्ता पुत्र मोहे वेष्टीला मुख वाळूनी झाले म्लान अश्रू लोटले दोन्ही नयनी परी न बोले काही जटा वेष्टुनी पुत्र मोहे स्फुंद तसे मनात मने हा हा पुत्रा परदा धैर्य लावण्य गात्रा विद्या संपन्न सर्व अस्त्रा जाणता एक होता सकी. आहा कैसा दैवहीन हातीचे गेले पुत्र निधान काय असुनी अपरगण तया सरसी न भवती. एक इंदू खगी नसता अपर उड्डांग असुनी वृथा देवी वीरभद्र विनागन सर्वथा हीन तेजे वाटती की मयुरा सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदावले बुबुळे. देवी वीरभद्रा विनगन विकळे सर्व माते भासती पै की गात्रे सकळ चांगुलपणी अंगी मिरवली लावण्य खाणी. परी एक घ्राण गेले सांडूनी सकळ विकळ ती होती तैसे माझ्या वीरभद्राविन सकळ विकळ दिसती गण. आहा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडूनी. ऐसे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभळ रळत ती चिन्हे जाणूनी गोरक्षनाथ चित्ता म्हणजे कळवळला. म्हणत म्हणे बद्रिकाश्रम माते बैसविले तया गुरु नाते
तई रात्रंदिवस उमाकांत मजसाठी श्रम पावे माई समन पाळूनी लळा मात्या रक्षी जेवी बाळा तरी ऐसा स्वामी चित्त कोबळा पुत्र मोहे विष्टीला असे आहा तरी म्या उपकार काय हो केला अनिवार ऐसा स्वामी शिनविला हर दुःख तुंबळ देऊनिया ऐसे म्हणून स्वचित्तात पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखांवरी मोह वेष्टिता चित्त तुमचे झाले की तरी वीरभद्रे आता उठविन परी असती आणव्या ओळखुन येथे राक्षसाचे झाले कंदन राक्षस असती मिरविती त्यात वीरभद्राच्या असती मिसळल्या कृपामूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठावया जरी ऐसे या मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता म्हणून चिंता व्यापली ऐसे बोलला गुरुषदती नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ असती ओळखून काढीन मी माझे गण आहेत जितुले ते आसनी शयनी भोजनी भले मम नामी रत झाले काया वाचा बुद्धीने तरी चित्त बुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी गेला वेष्टनी जागृत सुषुप्त स्वप्नी वेशिला असे मम नामी ऐसे बोलून शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे अस्थि उचलविण्या सत्वर करणी आपल्या लावित असे ऐशी परी शोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन अवचट हसता अस्थि उचली तयाच्या अस्थि उचलणी करणी लावित तव त्या अस्थि मंद शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिव करणी तत्वता मग त्या अस्थि पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षनंदना तेथे आणून ठेवल्या मग तो विद्यानाव केसरी भस्म चिमुटी कवळणी करी वीरभद्र नामी साचोकारी संजीवनी स्वराला असे होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरुण म्हणे माझे धनुष्यवान कोटे आहे सांग की व्यापले अपर राक्षस कोटी तितुके मारीना हाता जेटी उपरी गोरक्ष यमपुरी शीन उपरी गोरक्ष यमपुरी शेवटी प्रतापाने दावी नकी ऐसे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आता शीन व्यर्थ बोलची न करी मग हृदय कळून त्याते सांगितला सगळं वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह नाथी धरावा मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयतांशी करली भेटी उपरी म्हणे स्नेहपोटी उभयतांनी रक्षावा उपरी 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष ते वायुचक्री असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासी मग सकळ समुदाय एक करुणी जाते झाले गोरक्ष नमुना येरीकडे राव त्रिविक्रमा राजवैभवंतला गोरक्ष सकळ शव मांदूस रक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रमा राव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षासी प्रेमी मिठी घाली ग्रीवेसी निकट बैसवणी त्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकाळ त्या ते केला श्रुत मुक्ताची तळमळ चित्तात मच्छिंद्राच्या लागली मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धरवाय काही दिन धर्मनाथा ते राज्यासन देवनी येतो लगबगे ऐसे बोलिनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरित बोलवणी मंत्रिका ते विचारती घडविले मग पाहुणे उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून राज्यपती स्वहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला या कांसी देवनी अपार धने आणि भूपालागी देदली भूषणे परमस्नेह बोलावून बंदीजन सोडविले यास ही लोटला एक मास राव त्रिविक्रमा आपले मंदिरी खास देह सोडून शिवालय तत्क्षणी पादला हे रेगडे रेवती सहती सहज गेली राज सदन प्रती म्हणे महाराज हे नृपती अजूनही का हो निचलात परी तिथे न बोले काही मग हलवुनी पाहे स्वहस्त प्रवाही तव ते प्रेत मिरवले देही पाहुणी शोक वही वाटे रेवती शोक करिता तुंबळ ऐकून धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजा सेवक सगळा अंबरडा बहु उठला तो वृत्तांत शिवालयास जनमुखी आले गोरक्षापाशी मग सिद्ध करून भस्मचिमुटी संजीवनी प्रयोजे अस्ति मास प्रयोजिता देह संगीन झाला तो त्वरिता संगीन होता मच्छिंद्रनाथा समय पावला रेघावया मच्छिंद्र देही संचार होता उठून बैसला क्षणांना लागता येरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणले प्रेत आणि स्मशाने त्रिवर्ग पावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहुणे शोध आणविला तयाच्या करुणी रायाचे दहन स्नान गेले सगळे जण परिधर्माचे दारुण शोक करी अद्भुत बाई शोक करी तरी कैसा सोडून प्राण्याचा भरवसा लोक बांधित बोधितान ये वासा आरंभळत असं अक्रोशे उत्तर क्रिया झाली अपरी न राहे रुदन त्याचे परी अन्न पाणी वर्जोनी शरीरी प्राण देऊ म्हणत असे
मग मायेचा मोह अत्यंत त्या ते नेमणे परम एकांतात म्हणे बाळा शोक का व्यर्थ पित्या करिता करीतोसी तरी आता बाळा तुझा पिता चिरंजीव आहे महिवृता प्रत्यक्ष जाऊन शिवालय आता निज दृष्टी लोकी तो पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणत असे मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगितलं झाली निज सुता धर्मराय ऐकून तत्वता तुष्ट झाला शरीरात मग शीघ्र करुणी कटक भार शिवालय आला अति सत्वर भावे नवनी नाथ मच्छिंद्र शबिकासनी वाहिला नेऊनी आपले राजभवनी सेवा करीत असे प्रीती करुणी मग तो एक संवत्सर येथे राहुनी पुढे तीर्थ चालीला परिधर्मनाथ परम झाला शोका कुलित म्हणे ताता तव सांगा ते मीही तीर्थ येतो की या उपरी बोले मच्छिंद्रनाथ बाळ 12 वर्ष येऊ येते मग जोग देऊ गोरक्ष हाते तू ते सर्व सेवे नेईन मी आता रेवतीची सेवा करून भोगी आपले राजसन जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हा हो बाळका तिची सेवा केली आणि संतोष आहे माझे मन ऐसे करून समाधान त्रिवर्ग तेथून निघाले मग तीर्थाटन ब्राह्मण करीती येऊन पोचले गोदा तटी नगर काननपुटी येऊन या पोचले ग्रामनाम ऐकून आणि गोरक्ष अंतकरणी स्मरण झाले कृषी धर्मी माणिक नामी कृषीचे मग मच्छिंद्राते सांगे समस्त अडमंग भेटला एक तेथे मी प्रसन्न होता आपले चित्ते काही वर्ण घेतो मग मुळापासून येतायचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्रा ते ऐकून वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहावा मग शेतसुमार धनुई चालत आले त्रिवर्ग पावली तो माणिक नामे निश्चय बळी काष्टा समान देखीला मौडी विराजे वेष्टाना बाबरे आरोळती मही कारण नखे जुळमट गेली होऊन मास दिसे ना बरे असती त्वचा झाली पोट झाले पृष्टी स्थायिक दृष्टी लावणे आदेका मंत्र जप करीत असे ऐसे पाहता तपाकृती गुरुक्ष धन्य म्हणे चित्ती मग नमनी मच्छिंद्राप्रती अडमंग हाची म्हणत असे मग निकट येऊन त्रिवर्ग जाणा बोलते झाले त्या कारण म्हणे आता तपोधन पूर्ण तप करी कार्य येरू वचन त्या देत तुमचे यात काय जात धरुणी आपला शुद्ध पंथ गमन करावे येथून या जे बोले मच्छिंद्रनाथ वाकडेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रनाथ हा अडबंग असे महाराजा तरी याचे आता हित युक्तीने करीत बैसासोस मग मन तर छाय निकट तेथ मच्छिंद्र जाऊनी बैसला चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जाऊन पैते आहा म्हणत असे म्हणे म्हणून या वाणी म्हणे ऐसा माहिती तुझा स्वामी आम्ही देखील नाही तपोनिधी अगळा हो समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपोनाथ देखील नाही निज दृष्टी तरी ऐसे स्वामी योग मुनी याचा अनुग्रह घ्यावा कुणी गुरु झाली ऐसे प्राणी दैव अपार मिळत असे तरी आता असो कैसे गुरु करवा आपण असं ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रह गुरु होऊन येरू बोलणे ऐकून अडमंग म्हणे तयासे बेटा एवढा थोरा झाला अद्यापि अक्कल नाही त्याला गुरु करू म्हणते आम्हाला मूर्खपणी आगळा हा मग मजला गुरु मग मजला गुरु करू पाहशी तरी तुझी का बेट्या होईनासी मजसी ऐसे म्हणते सोमुखासी दया करणी लावित असे करणं लागता गोरक्षानानी सज्ञान मंत्र ब्राह्मण खाणी परमकृपे करणी फुंगणी सनाद गेला क्षणार्धे मनंत प्रणता करणी त्रैलोक्याची आली दृष्टी स्थावर जंगम एकताटी ब्रह्मरूप वाचले मग अर्थार्थी सगळं ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडून आपले तपास साधना गोरक्ष लागला मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोगणी बाळी शिरची सांग तेने करून सर्वांग शक्तिवान मिरवले मग धरुणी शीघ्र तयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत अडबंग हाची ओळखावा असून बोले मच्छिंद्र मुनी या अडबंगाते अडबंग नामी 5 वेळे सर्व येतून साजूकपणी या वाटत असे मग अवश्य म्हणून गोरक्ष त्यास नाथ दीक्षा देजले खास मग शीघ्र घेऊन व्यासंगास तीर्थालागी जात असे मार्गी जाता सद्विद्येशी सकळ देवा पूर्ण अभ्यासी आपल्या समोर शस्त्रास्त्रेसे अडमंग तो मिरविला असो ऐसे 4 जण 12 वर्षे तीर्थाटन करून पुन्हा प्रयोग कारण 4 सूर्य पातळे एकीकडे धर्मराजाचे पुत्र झाला सतेज राशी वडिलांचे नाव ठेविले त्यासी त्रिविक्रम म्हणून या चौघे प्रज्ञिक ग्रामी येता
विस्तृत झाले धर्मनाथ मग कटक भारेसी शिबिके तत्वता वसुनी आणिले सदा सदनाशी मग धृती वृत्ती भक्ती साधना करुणी तो शिवले मशींद्रमणा मग त्रिविक्रम सुतराज्य स्थापनी दीक्षा घेतली योगाची माघ मासी पुण्यतिथी द्वितीयसी धर्मराजसे बीज म्हणती ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तया ते या प्रिय देव मिळवून स्वर्गाचे आणि प्रजा लोक त्याग्रामीचे मिळून चोज अनुग्रहाचे मोहळे रचिली अपर अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोने एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊन हाती सर्वामुखी ओपिताचे मग तो आनंद परम जेठी पाहुणे धावले सुरवर थाटी तेही प्रसाद पावती शेवटी तुष्ट चित्ती मिरवले परी करी ते वाचन ऐसाची प्रसाद जन्म प्रति संवत्सरी असा पूर्ण इच्छे लागी वाढत असे ऐसे बोलत सुरवर सगळं ऐकुणी बोले तपोबळ माझे नाम घेऊन केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगळं याची नीती कुमारा सांगून कवळू पाहे जगासी मंत्र सुरला म्हणून स्फुर मान सगळं तुम्ही बोला वचन अमिल बने शक्ती समान सदैव करा उत्सव ऐसे महाराजा गुरुश बोलता मानवले सुरावरांच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंद करिता महा उत्सव करिता तैपासून सहज जगी मिळत असे धर्मनाथाचे बीज हे वृत्त आचार्य महाराज तुष्ट होत असे गोरक्ष पूर्वी किमयागार ग्रंथात ये बोलिले गोरक्षनाथ किम बीजेचे जो आचार्य वृत्त शक्ती समान आपुल्या तयाचे गृही दोष दारिद्र्य रोग भोगादी विघ्नेंद्र स्वप्न माझी संचार अभद्र पाहणार नाही निज दृष्टीत प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी त्या गृही होईल गृहवासिनी मग दोष दारिद्र्य तया आवणी स्पर्श वया येईना असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती जैसे कामना वेदल चित्ती तोची अर्थ पावेल असो ऐसा गोरक्ष दया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचना तैसे येथे केले लेखन विश्वासात राखी असो येथे मोहोत्साह करुणा धर्मनाथात नाथ दीक्षा देऊन तेथून निघाले 5 जण नर शार्दूल ते ऐका नाना तीर्थकरिते महिसी अभ्यासिले सद्विद्येशी शाबरी सहस्राश्रयासी प्रवीण केला महाराज मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृष्ट केला मारमणा धर्मराज तया स्वाधीन तपलागी बैसविला 12 वर्षाचा केला नेम तप बैसला नाथ धर्म येरो तेथून 14 जण तीर्थालागी चालले 12 संवत्सर तीर्थ करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रमा मग तेथे मावंदे अतिदुर्गम बद्रिकाश्रमा ते मांडिले सकळ देव सुरवरा सहित पाचोरीने घेतले ते मावंदे ते झाले पूर्ण वराते देव गेले बाई मग तो धर्मराज सेवे घेऊन फेरी करीती तीर्थानं आता पुढे एक कथन रेवण सिद्धनाथाचे पूर्वी 88 सहस्र वर्षी झाले आहेत विधिवीर्यासी त्याची समयी रेत महिसी रेवती पडियेल रेवतरी तेही रेवते रेत पडिले अकस्मात चमस नारायण संसार करून त्यात देहाद्वारी मिरवला बाळतनु अति सुकुमार बाळक किरणी मनोहर उकरंडा लोळे मयूर ठे ठे म्हणून या तो त्या कानानी कृषी एक उत्तम नाम सहन सारुक तो घट घेऊन येण्यावया उदक रेवत्री पातला परी अकस्मात येत झालं बाळ जेत सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखिले बाळ परम अति सुकुमार कांती कर्दळी गाभाभर पाहुणी त्याचा अंतर विव्हळ मोहे झाला असे मग घट ठेवून महिला की धावून या तातडी उचली वेगी मोहे गळून हृदय बागी अति स्नेह धरलेसे आधीच सहन सारुक नामाने तेथे दयसे कायवणे आवडीने करुणी मुखचुंबन कुरवळीत प्रीतीने मग रिक्त घट भरणी आडी ग्रामत आला हर्षा पाडी सदनी प्रवेशने आवडी एकांती लागी बोलत होते म्हणे जीवे लागी आजच दिन माते झाले धातू हेम तरी शिवलते लागी द्रुम कुंभापरी मिरवला सहज गेले उदकाते रेवतिरी वाळवंटीत आपण ऐश्वरी दितला सुत वंशावळी मिरवया ऐकता कांता गोष्टी म्हणे कोठे मज धावत दृष्टी तव तो कोठणी काढून वस्त्रपुटी हे कर संपुट देत असे तव ती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसारात धर्मी
देखता देहधर्मी हर्ष सिंधू लोटला जैसे पूर्ण चंद्रदृष्टी दृश्य होय होता उदय पोटी आनंद भरणी तो दाटी उचंबळा दाताडचे की दारिद्र्यासी मांदूस होय दर्शना मग त्याचा आनंद वरला कोण तेवी उत्तम मनधर्म आनंद तरी मिळत असे बाळ धरून हृदय संपुटी चुमन घेत स्नेहाची पोटी मग तैल उदकी न्यावणी शेवटी पालकाते घातले ते तियेचे ताणले होते घरी निजवले योगी त्या शेजारी स्तनपान केल्या उपरी बाळा निजे पालकी असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपीमध्ये रेव नाम ठेवणी त्या ते मोह करुणी सांभाळे रेवा तिरी बाळ रेवत सापडले म्हणून त्या ते रेवनाम साजुकवंत सहन सारुक ठेवून या असो रेवनामी याचे संगोपन करिता उभयता पालन ऐसे लोटता बहुत तीन प्रपंच हाडी करीत असे 12 संवत्सर प्रपंच राहटी कृषी कर्म विद्यापाठी पूर्ण झाला आवता जेठी पित्यावणी आगळा नांगर व करली पेरण काक्य नांगर बकरी पेरण काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणात झाला असे तो कोणे एक दिवशी उडणे मागले प्रहरणीशी वृषभ सोडणे काननासी चारवायचे चालेला चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होत असे मयेची वाट सदृढपणे गोचर वाट निज चक्षुते होत असे दादा म्हणून ऋषभा पाठी हा गीत चालेला आहे जेठी तो अनुसूया शुक्तिकारत्न वाटी पुढे झाले अकस्मात परी तो महाराज अतिनंदन पवन वेगे तयाचे गमन निमिले ठाई करून स्नान गिरणार परी जात असे पायी घडावा सुशोभित एक अंचल अंगी शोभित शुभ्र कोपिन विराजित कंठ तटा विष्णुनी मोळी वेष्टिल्या असता जटा दाढी मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानी याच्या वरिष्ठ कनक कांती शोभिताचे ऐसे महाराज अतिनंदन तो त्रिय देवताचा अवतार तिला पैकी करीत गमन पुढील नेमनिया तो मार्गावर अकस्मात ऋषभ गमन देखत ऋषभ आड रेवनात दृष्टी नाही आतळला मानव गती तेने देखून पुढे आले अतिनंदन सहज स्थिती ऋषभ मागून पावले ठेवी चालवया तो सर्वांमागील ऋषभ पूर्ण शरीर निर्वय शीतलपणे त्या आड नाथ रेवण बाळ दोन चालत असे तो ऋषभा मागे येत दत्त ऋषभ पूजून पुढे पळत मागे अंतरता रेवणात त्यावरी दत्त आदळ उभय देही कामपणी ऐक्य झाले देहधर्मी परिस्पर्श होता अंतकरणी ज्ञानदीप उजळला विमूढपणी कृषी कर्मात अज्ञान सर्वापरी वर्तत सदा व्यसने अरण्यात अबुद्धपणे वर्तत असे परिदत्ता स्पर्श होता पूर्वजन्मात झाला देखता चिती म्हणे मी महीवर असता कौन स्थिती पावलो आहे मी पुरुष नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमस नाम ऐसे अजून कृषी कर्म येथे करीत बैसला वंद्य असता तीही लोकात आता कोणी ओळखेना माते सदा गाणनी झाले रत हित कामी प्रपंच ऐसे देही झाली अज्ञान मग शब्द दोन्ही राहे मौन परी धडक बैसता त्रिनंदन कोण तू ऐसे पुसत असे कोण तू ऐसे पुसता दत्त करीत झाला प्रणिप्रात म्हणे महाराज या देहात अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सत्वगुणी जो महापुरुष तो मी येथे प्रपंच देहास परम कष्टे कष्टलो तरी आता क्षमोदयास उदित करी जे महापुरुष सनाद करून या देहास मही लागी मिरवावे ऐसे म्हणून या दृढोत्तर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुणी म्हणे मज सनाद केली वचनी कदा न सोडी तुम्हा ते ऐसे वदनी बागवटी सुदृढपणी देठमिठी परी आदरे प्रेम पोटी दत्त जेठी मिरवला त्याचा पावनी भक्ती आदर सदृढपणी निश्चय पर मग कमंडूर ठेवणी मयूर मौळी कर स्थापित असे बाळा खाली घालून हात उठविला रेवणात मनात म्हणे हा सनात पूर्वीचाच असे की हा नव माझी असे एक नाथपंथी अवतार दोन दिक चमस नारायण प्रताप पारक महिवरी विराजला तरी आता या ते सनात करणे वाढवा नाथपंथ कृपये ठेवून या मोळी हस्त केला अंकित आपुला कृपे मौळी ठेवला कर परी अनुग्रहाचे केल्यानंतर मनाला कासयासाठी उदार झाला नाही अनुग्रह तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्ती श्रम याचे घडेल नाही तरी काही देही प्रायचित घडून यावे या ते
तरी भक्तिश्रम घडतात. सांग उपदेश मग द्यावे अव्यंग, मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिळवेल हा. ऐसे म्हणून अनुग्रह रहित कृपामोळी ठेविला हस्त परी भक्ती लागी रेवणात. काय करी महाराजा ऐका सिद्धीचा कळा त्या ते सांगत झाला कृपावंत. असा बीज रोपुनी किंचित दृष्टी ठेविला पुढारा. जैसे अर्भका देवनी धन पिता निर्मय व्यवसाय कारण, मग तयाचे पुढे चांगलपणा निज दृष्टी पाहत असे किंवा मोहित मिळवण घालून पाहती दुग्ध कारण की पत पाहत असे देवनी धन सावकार कुळाते. ते सहस्राशे करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले त्याचे मन प्रज्ञावंते महाराज परी ती कळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरित. मग प्रेमे नामुनी अनुसूया सुता बोलविले तत्क्षणी परी विरह म्हणून चित्ती चालला झाला कानना प्रती. परी अंतरला आपल्या हिती निजपदा ते पावे. जैसे कोंडवळ्या कांजी देता भूत होत असे राजी, तैसा अल्प सिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष. परमला दिली होती धनी परंतु दवडिली अज्ञानपणी. हा पुरासाठी चिंतावणी सोडून दिला हत्तीचा की सुरा लागून परमगूढ. सोडिले अमृत रसाची चाड की निर्मळपणी पाहुणे दगड. परीस हत्तीचा सोडिला तेवी प्रत्यक्ष नाथ रेवण. भूलला सिद्ध प्रकारे करून सिद्धी बुद्धी त्रिनंदन. हातीचा सोडिला नायके असो ऐसे संप्रदायक युक्ती. निस्पृह पातला आपुल्या शेती तेथील कथा होईल श्रोती. हे पुढील अध्याय ऐकावी. दुंडी सुत नरहरिवंशी सांगेल तुम्हा श्रोतयांसी. संत कृपे नाम देहासी मालो ऐसे म्हणत येतया. स्वस्ती श्री भक्ती कथासार सन्मत गोरक्ष काव्य किमागार सदा परिसोद भाविक चतुरा. चतुर्शतमध्याय गूढ. हा अध्याय 44 ओव्या 181. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्री असु. श्री नवनाथ भक्तिसार चतुर्शतमध्याय समाप्ता. सद्गुरुदेव महाराज बंधु बोल माते माकालिका मुक्ता अर्पणमस्तु. जय गुरुदत्त प्रभु नमस्तु. आदेश आदेश. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सर्वांना धर्मनाथ बीजेच्या हार्दिक शुभेच्छा.